आणि आमच्या शेतकऱ्यांच्या दुखण्याचं ओझ त्यांच्या खांद्यावर टाकून ही दोन्ही विधानसभेच्या सभागृहात त्यांनी धुवावी यासाठी मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आणि म्हणून आपल्याला त्यांच्या पाठीमागे राहावं लागणार आहे। एक नक्की सांगतो तुम्हाला, हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर सुजित मिंचेकर साहेब निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। कसं निवडणार आहे, काय निवडणार तुम्हाला चांगलं माहिती आहे, पण येणार तसं गणितच जमवलेलं आहे। एवढंच नव्हे तर शिरोळ आणि हातकणंगले असे दोन आमदार उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात दोन स्वाभिमानीचे आमदार तुम्हाला सभागृहामध्ये दिसणार। याचं कारण तुम्हाला सांग, आज आमची अवस्था काय आहे? राज्य सरकारने एखादा चुकीचा निर्णय घेतला तर अरे बाबांनो, शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारा असा निर्णय तुम्ही का घेतला असं विधानसभेत विचारणारा माणूसच आमच्याकडे नाही आहे। मग आमचा आवाज विधानसभेत पोहोचणार कसा? महाराष्ट्र सरकारला आपला निर्णय बदलायला लावायचा तर मग रस्त्यावर आम्ही उतरायचं, आंदोलन आम्ही करायचं, लाट्या काट्या आम्ही खायच्या आणि मग कुठं सरकार जागे होणार, आम्हाला चर्चेला बोलवणार आणि मग कुठेतरी त्या धोरणामध्ये बदल करणार। त्याच्याऐवजी जर का सरकार चुकीचा निर्णय घेतला तर अधिवेशनामध्ये सरकारवर हल्ला चढवून सरकारला धारेवर धरून तिथं सरकारला रोखण्यासाठी बिल्ला लावलेला आमदार हा विधानसभेत असणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिंचेकर साहेबांच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे। आपली बाजू तिथपर्यंत पोहोचतच नाही आणि मग चुकीचे निर्णय होतात। कसे चुकीचे निर्णय होतात त्याचं उदाहरण तुम्हाला मी देतो। पहिला निर्णय चुकला कुठला? 2011 साली तुम्ही मला त्यावेळी खासदार केलेलं होतं आणि खासदार केल्यामुळं 2011 साली मला लोकसभेमध्ये आज जी FRP तुम्हाला ऊसाची मिळते त्या FRPचा कायदा मंजूर करून घेता आला। 2011 साली त्याच्या आधी SMP होती, पण घसघशीत FRP कायद्यानं रिकव्हरीच्या आधाराने मिळायला लागली। तो कायदा 2011 साली झाला आणि तो कायदा करण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा होता, कारण तुम्ही मला खासदार केलेलं होतं। 6 दिवस मी एकटा असून, लक्षात घ्या, मी एकटा असून छोट्या छोट्या पक्षांना हाताशी धरून, अपक्षांना हाताशी धरून लोकसभेचं कामकाज 6 दिवस आम्ही रोखून धरलेलं होतं। त्यावेळेचे पंतप्रधान हे लोकशाही मानणारे होते।